नक्षल मुक्त भारत म्हणजे अतिरेकी याच्यापासून भारतातल्या सामान्य लोकांना, आदिवासींना मुक्त करण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं, अशी संस्था माझा सन्मान पुरस्कार अशा संस्थेला दिला जातोय, जी आदिवासी नक्षलवादी भागात ज्ञानदानाचं मोठं काम करते आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटते आहे. या संस्थेचं नाव आहे कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था. विदर्भातील खूप मोठी काम करणारी, गडचिरोली आणि या सगळ्या भागामध्ये काम करणारी अशी संस्था आहे. त्या संस्थेला हा सन्मान दिला जातो आहे. सन्मान चिन्ह आणि याच्याबरोबरच अशा एका संस्थेच्या च्या वतीनं हा सन्मान दिला जातो, हे विशेष आहे. ट्रस्टचे सचिव प्रशांत बोपर्डीकर, अध्यक्ष अतुल शिरोडकर यांना मी मंचावर बोलवतो आणि त्यांची टीमही सोबत येते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. नमस्कार. कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेत ABP मांजाने सन्मानित केल्याबद्दल संस्थेतर्फे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. 1996 साली आदरणीय नितीनजी यांनी सहजता, सर्वसमावेशकता आणि संवेदना याचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज वटवृक्ष पाहायला मिळतो आहे. 33,000 विद्यार्थी, विदर्भातील 1200 गावं आणि 1400 शिक्षक असा हा परिवार नितीनजींच्या प्रेरणेतनं उभा राहिला आहे. आणि मुख्य म्हणजे शासकीय अनुदानाशिवाय हे कार्य गेली 30 वर्ष अविरत अखंड चालू आहे. माझ्या मते या सन्मानाचे खरे मानकरी आमचे आदिवासी विभागातील एकल शिक्षक, 1400 एकल शिक्षक जे अखंडपणे सेवेचं व्रत घेऊन काम करतायत. खऱ्या अर्थानं हा त्यांचा सन्मान आहे. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आणि आपल्या सेवाभावी वृत्तीला, या सेवाव्रताला पुन्हा एकदा दंडवत.